जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आजचा विषय आहे आपला वाचवायला तयार आहे. वाचवायला तयार आहे. ज्याला वाचायचा आहे तो वर्ग वाचायसाठी तयार आहे का? काय वाचवायला तयार आहे? तर आरक्षण वाचवायला तयार आहे. ज्या वर्गाचं आरक्षण धोक्यात आहे तो वर्ग आरक्षण वाचवायसाठी तयार आहे का? हा आजचा विषय आहे. मग आरक्षण कोण वाचवणार आहे? आरक्षण एससीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे, एस टीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे, ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. तर धोक्यात आले ज्या वर्गाचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे तो वर्ग आरक्षण वाचवायला तयार आहे का? वाचवणारा तर तयारच आहे. मग वाचवणारा कोण तयार आहे? ज्या महामानवाने, ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी, एस टी, ओबीसी ह्या वर्गाला आरक्षण मिळवून दिलं, त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे एस सी, एस टी, ओबीसीचं आरक्षण वाचवायला तयार आहे. परंतु एस सी, एस टी, ओबीसी हा वर्ग आरक्षण वाचवायला तयार आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यांची मानसिकता आहे का? कारण आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर एस टी वर्ग, काही प्रमाणात एस सी वर्ग, ओबीसी वर्ग हा सातत्याने कोणासोबत राहिलेला आहे? जो पक्ष आरक्षणाच्या विरोधात राहिलेला आहे त्या पक्षासोबत हा वर्ग राहिलेला आहे. आणि त्याच पक्षांनी आज एस सी वर्गाचं, एस टी वर्गाचं, ओबीसी वर्गाचं आरक्षण धोक्यात आणलेलं आहे. ह्या 75 वर्षाचा इतिहास आहे. काँग्रेस पक्षसुद्धा आरक्षणाच्या विरोधात आहे, भारतीय जनता पक्षसुद्धा आरक्षणाच्या विरोधात आहे, राष्ट्रवादी आरक्षणाच्या विरोधात आहे, शिवसेना आरक्षणाच्या विरोधात आहे. आज सुप्रीम कोर्टाने एस टी, एस सी वर्गाच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा आदेश दिलेला आहे, क्रीमी लेअरचा आदेश दिलेला आहे. परंतु हे चारही पक्ष ह्या आदेशाच्या विरोधात भूमिका घ्यायला तयार नाही. लोकसभेच्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे खासदार निवडून गेलेले आहेत. परंतु हे खासदार आपला सत्कार करून घेण्यात खुश आहे. परंतु एस सी, एस टी, ओबीसीच्या आरक्षणाच्या फेवर एकही गोष्ट बोलायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात बोलायला तयार नाही. म्हणून ह्या 75 वर्षाचा आपण जर इतिहास पाहिला तर काँग्रेस असो, भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, हे सगळं आरक्षण विरोधी पक्ष आहेत. आणि आजपर्यंत मोठ्या प्रमाणात एस सी वर्गाने, एस टी वर्गाने, ओबीसी वर्गाने ह्या पक्षांना मतदान करून सत्तेत बसवलेलं आहे. आणि ज्या वेळेस हे पक्ष सत्तेत राहिले त्यावेळेस यांनी आरक्षणाच्या विरोधात काही ना काही कट रचत गेलेले आहे. म्हणून आता ह्या तीनही वर्गाचे डोळे जर खुलले असेल तर ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सर्व तीनही वर्गाला आरक्षण दिलेलं आहे
त्यांचे नातू आरक्षण वाचवायला तयार आहे आणि आज काळाची गरज आहे. दुसरा कोणताही नेता आरक्षण वाचवू शकत नाही. केवळ आणि केवळ आरक्षण वाचवण्याची ताकद जर कोणात असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. म्हणून ह्या तीनही वर्गांनी आजपर्यंत जे झालं ते झालं हे विसरून आता जीवन मरण्याची या लढाईत अंतिम घटकात आपण आलेलो आहोत. म्हणून आता तरी आपली सर्वांची शक्ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत उभी करून येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीचे आमदार ह्या तीनही वर्गाने निवडून आणावे. एवढंच आजच्या प्रसंगी या तीनही वर्गाला मी विनंती करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.